मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 95. दशार्ण नदीतील लव्हाळ्याची रोपटी तुडवीत आमच्या अश्वपथकांनी चेदिराज शिशुपालाच्या शुक्तिमती राजनगराला चोहोकडून घेरलं. शिशुपाल इंद्रप्रस्थात मारला गेल्यामुळे त्याचा पुत्र दृष्टकेतू चेदींचे नेतृत्व करण्यासाठी उभा होता. जीवनभर श्रीकृष्णाशी वैर करणाऱ्या राजाचा तो पुत्र होता. आपली भगिनी करेनुमती नकुलाला दिल्यामुळे पांडवांशी त्याचे घनिष्ठ संबंध आले होते. आम्हाला त्याचा विरोध निश्चित होता, पण विजयाशिवाय काहीच माहीत नसलेले कुरुसैनिक कुणापुढंही आता नमणार नव्हते. शुक्तिमतीचं रक्षण करण्यासाठी दृष्टकेतू आपल्या सुकेतू, करकर्ष आणि शरभ या बंधूंसह एक एक दिशा घेऊन लढण्यासाठी आमच्या सेनेला भिडला. वेत्रावतीच्या किनारी पुन्हा अस्त्रांचे स्फुल्लिंग अवकाशात उडू लागले. वीर योद्ध्यांच्या गर्जनांनी वेत्रावतीच्या थरथरणाऱ्या लाटा अधिकच स्फुंदू लागल्या. पात्र बाणांनी भरू लागलं. दृष्टकेतू महान योद्धा होता. इतक्या चपळपणे तो चोहो दिशांना फिरून आपल्या सेनेला प्रोत्साहन देत होता की सगळ्या सैनिकांना त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन होत होतं. आमचे सैनिक तर 4 दृष्टकेतू आहेत असंच मानू लागले. आपल्या पित्याचा धैर्यशील कणखरपणा त्याच्या नसानसात तसाच भिनला होता, पण आमचा सेनापती ठाई ठाई त्याला गाठून निशस्त्र करीत होता. 2 प्रहारापर्यंत चेदी निर्धारानं झुंजत होते, पण दृष्टकेतू दादाच्या एका मर्मभेदी बाणानं घायाळ होऊन खाली पडताच त्यांचा विश्वास दुभंगला. वेत्रावतीचं पाणी महापुरात सैरावैरात धावतं तसे ते धावू लागले. घायाळ अवस्थेती वीर दृष्टकेतू व्रणावर हात दाबून आपल्या सेनेला रोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. चेदी देश पडला. आमच्या विजयी सेनेनं शुक्तिमतीत घुसून वेत्रावतीच्या पात्रातील पाणी घुसळून गढूळ केलं. या नगराच्या अचूक उत्तरेला मथुरा राज्य होतं. त्या मार्गानं दूत हस्तिनापुराकडे वार्ता घेऊन निघाला. जाताना तो मथुरेत थांबून श्रीकृष्णानं आसनस्थ केलेल्या उग्रसेन राजाला आमची तलम राजवस्त्रांची, सुवर्णमुद्रांची भेट देणार होता. दादाच्या प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही मथुरेवर आक्रमण करणार नव्हतो, म्हणूनच हा सूचक उपहार होता. चेदी राज्य सोडून भोज राज्याकडे आमची वाटचाल सुरू झाली. राजे होते कुंतीभोज आणि पुरुजित हे पिता पुत्र. त्यांचं भोजपूर हे राजनगर अश्वनदीच्या तीरावर वसलं होतं. फाल्गुन मास संपत आला होता. आता वसंत ऋतूचं राज्य अवनी तलावर अवतरणार होतं. वसंतामुळे फुलणाऱ्या धरतीच्या सर्वांगाचं सौंदर्य डोळाभर पाहत पारा, पातालवती अशा नद्या ओलांडत आम्ही भोज राज्यातील चर्मनवतीच्या काठी आलो. चर्मनवती निषाद पर्वताच्या दऱ्या फोडत धावणारी जलदायिनी. वेडी वाकडी वळणं घेत ती पुढं यमुनेला मिळते आणि पुढं यमुनेच्या पोटातून गंगेला. आम्हाला ज्या ठिकाणी चर्मनवती सामोरी आली होती तो होता अश्वनदीचा आणि तिचा रमणीय संगम. आम्ही आमच्या प्रवासात तशा अनेक नद्या मागं टाकल्या होत्या. त्यांची नावंही मला तर नीटशी आठवत नव्हती, पण अश्वनदी हे नाव मी कधीच विसरू शकणार नव्हतो. सारथीपुत्र असल्यामुळे तिच्या नावातील अश्व मला कदाचित अधिक आवडलं असेल. काहीही असो, पण त्या नावात निश्चितच आकर्षण होतं. संगम तीरावर उभे असताना दादाच्या मनाचा कानोसा घ्यावा म्हणून मी त्याला विचारलं, हे अश्वनदी नाव तुला कसं काय वाटतं? ती अश्वासारखी धावते आहे, यावरून ते योग्यच वाटतं. हिच्या पाण्यावर जगणारे भाग्यवानही जीवनभर अश्वासारखे धावत असतील. त्यानं अश्वनदीकडे पाहत उत्तर दिलं. इतक्यात एक गोपकन्या शुभ्रवर्णी गाय पाणी पाजण्यासाठी घेऊन तिथं आली. एक गोंडस पाडसही त्या गायीबरोबर होतं. तिच्या कासेला लुचण्यासाठी ते धडपडत होतं, पण गाय घाईनं पाण्यात उतरल्यामुळे आपल्या शेपटीचा गोंडा उभारून ती पाण्याबाहेर येण्याची ते पाडस वाट पाहत राहिलं. अश्वनदीच्या पात्रातून एक वाळलेल्या लाकडाचा ओंडका हिंदोळत वाहत चालला होता. गोपकन्येचा पदर वायुलहरींवर फरफरत होता. मला ते दृश्य अतिशय विलोभनीय वाटलं. किती सहज सुंदर होतं. शुभ्र, सर्वांनी वंदन करावी अशी गाय, निरागस पाडस, खळखळत वाहणारं पात्र. मी तर दंग झालो होतो. पण आमच्या सेनापतीला काय झालं कुणास ठाऊक. त्यानं वायुजितावरून खाली सरळ उडीच घेतली
पुढं होऊन संगमाच्या पाण्यात शिरत त्यानं त्या गायीच्या कंठबंधाला धरून ओढत तिला एकदम पाण्याबाहेर काढली. त्याला त्या वासराची अगतिकता पाहावली नसावी. त्यानं गायीला पाण्याबाहेर काढली खरं, पण त्याच्याच अंगावरच्या योद्ध्याच्या वेशामुळे बिथरलेलं ते पाडस मात्र हुंदाडत दूर कुठंतरी निघून गेलं. अगदीच कुठंतरी. पात्रातील लाकडी ओंडकाही हिंदकळत दूर निघून जाऊ लागला. गायीचा कंठबंध तसाच हाती धरून आमचा दिग्विजयी सेनापती त्या अश्वनदीतल्या हिंदकळत जाणाऱ्या ओंडक्याकडे पापणीही न हलविता पाहत तसाच उभा राहिला. त्याच्या एका हातात कुरूंचा राजदंड होता, दुसऱ्या गायचा कंठबंध. जाऊ दे, एका एकाचं भाग्य असं असतं. तू ज्यासाठी धडपडलास ते पाडसच उधळलं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भाग्य? दिग्विजयी सेना घेऊन युद्ध खेळत फिरतो आहेस आणि तरीही भाग्याचीच गोडवी गातो आहेस? एका क्षुल्लक कारणासाठी तो माझ्यावर कडाडून कोसळला. नाहीतर दुसरं काय? मी खाली मान घातली. मी काय चुकीचं बोललो तेच मला समजलं नाही. शोन, भाग्य ही मानवानं निर्माण केलेली सर्वात भयानक भूल आहे. मानवी जीवनाला ती जोडून जो तो सत्यापासून सदैव दूर पळ पावतो. पात्रातून जाणाऱ्या त्या ओंडक्याकडे बघ. प्रत्येकाचं जीवन तसं आहे. लाटेला तोंड देत देत जगण्यातच खरा अर्थ आहे. त्यानं पात्राच्या दिशेनं बोट केलं. एवढ्यात हातीचा कंठबंध सुटल्यानं गाय निघून गेली.